कोलकाता घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले असून ठिकठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे निदर्शनं करीत आहेत। उल्हासनगरात गंगोत्री वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक भारत राजवाणी यांच्या नेतृत्वाखाली शहरात गोल मैदान येथे मूक निदर्शनं करण्यात आली। त्यात शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, नर्सेस, व्यापारी, युवा, विद्यार्थी तसंच महिला वर्गाने सहभाग नोंदवला। बस गंगोत्री वेलफेयर फाउंडेशन आज जिस डॉक्टर के साथ ये निंदनीय घटना घटी है उनको हम आज यहाँ श्रद्धांजलि देने और उनको इंसाफ दिलाने के लिए आज यहाँ पे सब इकट्ठा हुए हैं। हम चाहते हैं कि उन सबको, उनमें जिसने ये कृत्य किया है उसके साथ उसको फांसी के सिवाय और कोई सज़ा होनी नहीं चाहिए। और जो ये गंदी सोच रख रहे हैं, आगे से कोई हिम्मत नहीं करेगा कि अगर फांसी की सज़ा लगती है तो कोई हिम्मत नहीं करेगा कि ऐसा कांड करने के लिए। तो हम यही समाज सोसाइटी में मैसेज देना चाहते हैं, जैसे हमें जीने का हक है वैसे ही महिलाओं को भी हक है। हमें उनकी सुरक्षा भी करनी चाहिए और उन्हें आगे बढ़ाने के लिए भी आना चाहिए, हिम्मत करनी चाहिए और उनको आगे लाना भी चाहिए। तो ये हम वेलफेयर फाउंडेशन की तरफ से मैसेज देना चाहते हैं। Today we are here to demand justice for Dr. Momita, who was brutally and tragically raped and murdered while she was on duty. Our whole community is in shock, and we call for fair and thorough investigation into her murder. And furthermore, I request the public and our fellow professionals to support us and to stand with us while we are for justice and for a change in the system. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा असेल तर ती एक प्रकारे बलात्काराची सुरुवात आहे, अशा आशयाची पोस्टर्स लोकांचं लक्ष वेधून घेत होती। या निदर्शनात व्यक्त होताना परिस्थिती बदलायची असेल तर पुरुषांची मानसिकता बदलण्यावर काम झालं पाहिजे, असा सूर उपस्थितांमधून उमटला। शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर प्रभू आहूजा म्हणाले की न्याय प्रक्रिया वेगवान होऊन दोषींना लवकरात लवकर सजा व्हायला हवी। पश्चिम बंगालला जी आता बलात्कार आणि हत्येची घटना जी घडलेली आहे ही देशातली अशा प्रकारची पहिली घटना नाही आहे। प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना या घडत असतात आणि दरवेळेला त्याच्यावरती कठोर उपाययोजनांबद्दल बोललं जातं, नवीन कायद्यांबद्दल बोललं जातं, परंतु त्याच्यानंतर पुन्हा काही महिन्यानंतर दुसऱ्या घटना घडतात, लोकांमध्ये एक क्षोभ असतो आणि हे जे चक्र आहे हे चक्र पुन्हा पुन्हा ह्या देशामध्ये सुरू आहे। इथे सोनिया धामी यांनी एक खूप चांगला मुद्दा मांडला। त्यांनी हा मुद्दा मांडला की पुरुषांच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज आहे आणि त्याच्यापेक्षा इथे एक विद्यार्थिनी होती की मला असं वाटतं फार लहान वयातली मुलगी आहे, चंदा नावाची मुलगी होती। तिने आपल्या कवितेमधून ज्या भावना व्यक्त केल्या ना त्या भावनांवरती आपण लक्ष देण्याची गरज आहे। तिने असं म्हटलेलं आहे की मी घराबाहेर पडते आहे, कामसुद्धा करते आहे, परंतु अजून मी फ्री नाही। मला घरातून निघतानाच प्रश्न विचारले जातात, या प्रश्नांपासून मी मुक्त नाही आहे। आपण एक बघितलं पाहिजे की ह्याच्यामधला जो आरोपी आहे संजय रॉय नावाचा आरोपी जो आहे हा पोलीस मित्र होता आणि पोलीस मित्र बनवताना त्याचा मागचा रेकॉर्ड तपासला गेला नव्हता। त्या ठिकाणी जो हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये पोलीस कॅम्प होता हा हॉस्पिटलच्या सुरक्षेसाठी होता आणि हा आरोपी त्या पोलिसांबरोबरच राहायचा, त्यांच्या बॅरेकमध्ये झोपायचा। हॉस्पिटलचा एरिया असल्यामुळे असतानासुद्धा पोलिसांबरोबर त्याचं जे साटलोटं होतं त्या साट्या लोट्यामुळे हॉस्पिटलच्या सगळ्या भागामध्ये त्याला फिरण्याचा ॲक्सेस होता आणि त्याच्यातून ही घटना घडलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी ट्रेनी डॉक्टर आहे ही रात्री उशिरापर्यंत आपल्या कामामध्ये होती। रात्री 2 नंतर ती जेव्हा झोपायला गेली तर त्या वार्डामध्ये ती काम करत होती, त्याच्या आजूबाजूला कुठेही झोपण्याची व्यवस्था, आराम करण्याची व्यवस्था नव्हती। त्यामुळे तिला सेमिनार हॉलमध्ये जावं लागलं आणि तिथे ती एकटी पडली आणि त्याच्यातून ही घटना घडलेली। आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारच्या घटना ह्या अव्यवस्थामधून होत असतात। ज्या सिस्टम्स आहेत, बॅकअप आपला बरोबर नसतो, पोलीस यंत्रणा आपल्या काम बरोबर करत नाहीत आणि सरकारसुद्धा आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत नाहीत, त्याच्यातून या घटना घडत आहेत। पुरुषी मानसिकता ही तर या सगळ्याच्या मुळाशी आहेत। सोनिया धामी मॅडम यांनी म्हटल्याप्रमाणे पुरुषी मानसिकतेवरती सुद्धा खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे।